नाशिकचा जो भोंदूबाबा आहे अशोक खरात, याचं वय हे 60 वर्षापेक्षा जास्त आहे. परंतु 60 वर्षापेक्षा जास्त वय असून सुद्धा तो मागच्या काही वर्षांपासून अनेक महिलांसोबत नको ते कृत्य त्याच्या कॅबिनमध्ये करत होता. त्यांना उचलून टेबलवर सुद्धा बसवत होता आणि त्यांच्यासोबत कशा पद्धतीनं करत होता हे आता वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून समोर येत आहे. मग 60व्या वर्षी सुद्धा या भोंदूबाबाच्या अंगामध्ये एवढा जोश कुठून येत होता, काय येत होता, असा देखील प्रश्न अनेकांना पडलेला आहे. पण मात्र खरंच त्याच्या भावना नेमक्या उत्तेजित का होत होत्या, वेगवेगळ्या महिलांना तो का पकडत होता, हेच आता समोर आलेलं आहे आणि तेच आपल्या सविस्तर या ठिकाणी बघायचं. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. कॅप्टन अशोक खरातचे वेगवेगळ्या महिलांसोबत 100पेक्षा जास्त व्हिडिओ आल्याचं समोर आलेलं आहे किंवा 100पेक्षा जास्त त्याचे व्हिडिओ असू शकतात. तेही वेगवेगळ्या महिलांसोबत त्यानं नको ते कृत्य केल्याचे व्हिडिओ असू शकतात. म्हणजे त्यानं अनेक महिलांसोबत अशा पद्धतीनं कृत्य केलेलं आहे. त्याच्यामध्ये महिला आहेत, तरुण्या आहेत आणि त्यांच्यासोबत हे अशा पद्धतीचं कृत्य केलेलं आहे. पण मात्र त्याचं वय हे 60 वर्षापेक्षा जास्त झालं असलं तरी 60व्या वर्षापर्यंत तरी याच्यामध्ये नेमका एवढा उत्साह का येत होता, एवढा जोश का वाढत होता आणि तो थेट महिलांना पकडून टेबलवर का बसवत होता, त्याचं मन नेमकं का भरत नव्हतं. या गोष्टीचा जर आपण विचार केला तर एक गोष्ट आता समोर आलेली आहे. पोलीस चौकशीमधून त्याची जेव्हा तपासणी केली गेली, त्याला गोष्टी विचारण्यात आल्या, तेव्हा तो एक एक आता सांगत आहे. त्याच माध्यमातून एक गोष्ट समोर आलेली आहे की हा जो भोंदू बाबा आहे अशोक खरात नावाचा, हा काय करायचा, त्याच्या भावना उत्तेजित करण्यासाठी शक्तिवर्धक गोळ्या खायचा आणि शक्तिवर्धक गोळ्या खाऊन तो त्याच्या भावना उत्तेजित करायचा, त्या ठिकाणी त्याची शक्ती वाढवायचा. सुरुवातीच्या काळामध्ये त्यानं हा सगळा प्रकार चालू केला होता. काही महिलांसोबत अशाच पद्धतीनं प्रकार केला होता. मग त्याच्या भावना मोठ्या प्रमाणात उत्तेजित झाल्या होत्या. सुरुवातीला या सगळ्या गोष्टीचा त्याला आनंद वाटत होता, तो सगळ्या गोष्टीची मजा घेत होता. पण मात्र जेव्हा गोळ्याचा अतिवापर झाला होता, त्या गोळ्यांच्या अतिवापरामुळं त्याला अर्धांग वायूचा जोरदार झटका सुद्धा आला होता. मग जोरदार झटका आल्यानंतर तो जवळच्या त्याच्या भक्ताच्या ज्या एका दवाखान्यामध्ये गेला. त्या डॉक्टरने त्याचे प्राण वाचवले, त्याचा जीव वाचवला आणि जीव वाचवल्यानंतर त्या ठिकाणी तो पुन्हा नीट झाला. पण मग त्याचा एक हात अजूनही वाकडा होतो, एक भवाळी अजूनही त्याची वाकडी होते. त्याला अर्धांगवायू झटका आल्यामुळं त्याची एका साईडची बाजू अर्धी वाकडी तिकडी होते. पण मात्र असं अर्ध वाकडं तिकडं होऊन सुद्धा त्याच्या मनामधली जी इच्छा होती ती कमी झालेली नव्हती. तरी सुद्धा तो शक्तिवर्धक गोळ्या घेतच होता आणि वेगवेगळ्या महिलांसोबत अशा पद्धतीनं नको ते कृत्य करत होता. मग त्याचं वय 60 वर्ष झालंय, 65 वर्ष झालंय का किती झालंय याचा त्याला काही फरक पडत नव्हता. फक्त गोळ्या खायच्या, महिलांना पकडायचं आणि त्यांच्यासोबत अशा पद्धतीनं कृत्य करायचं. मग तो जो अशा पद्धतीनं कृत्य का करत होता, तर त्याच्या अंतर्मनाने त्याला सांगितलं होतं की तू मला खुश कर. मग त्याच्या अंतर्मनाला खुश करण्यासाठी तो शक्तिवर्धक गोळ्या घ्यायचा, वेगवेगळ्या महिलांना पकडायचा, त्यांच्यासोबत अशा पद्धतीचं कृत्य करायचा. मग त्याचं अंतर्मन त्या ठिकाणी खुश व्हायचं आणि त्याला अंतर्मन अशाच पद्धतीनं सांगायचं. पण मात्र जेव्हा त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली, चौकशी केली, तेव्हा तो म्हणला की या इथून पुढं तो त्याच्या अंतर्मनाचं ऐकणार नाही, कारण की त्याच्या अंतर्मनानं त्याला धोका दिलेला आहे. इथून पुढं तो त्याच्या डोक्याचंच ऐकणार आहे, अंतर्मनाचं ऐकणार नाही. वा रे वा पठ्ठ्या, वा रे वा भोंदू बाबा. याला याचं अंतर्मन बरं सांगत होतं की एखाद्या महिलेलाच पकड, तिचा संसार उद्ध्वस्त कर, तिचा संसार राहील का नाही या गोष्टीचा विचार नको करू. त्याचं अंतर्मन बरं सांगत होतं की तरुणांना पकड, लोकांकडून पैसे उखळ, श्रीमंत हो, लोकांचे संसार उद्ध्वस्त कर. त्याचं अंतर्मन बरं सांगत नव्हतं की एखादी चांगली गोष्ट कर, दान धर्म कर, लोकांच्या कामा ये. त्याचं अंतर्मन त्याच्या फायद्याच्याच गोष्टी त्याला सांगत होतं आणि ते सुद्धा त्याच्या मनाचंच ऐकत होतं. अशा पद्धतीचा हा केवळ बिनडोकपणा आहे, फक्त पोलिसांची दिशाभूल करण्याचं कृत्य आहे, असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं. हे जे असे भोंदू बाबा आहेत, जे लोकांना फसवतात, फसून नको ते कृत्य करतात, आर्थिक लूट करतात, अशा भोंदू बाबांवर
अशी कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे की इथून पुढं अशा पद्धतीनं कृत्य करण्याची कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे, असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं लोक सुद्धा अशा भोंदूबाबांवर विश्वास ठेवतात, जर असं काही सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांच्या नादी लागतात, त्यांनी सुद्धा इथून पुढे सावध आणि सतर्क व्हायला पाहिजे, असं एकंदरीत आपल्या ठिकाणी वाटतं. आता तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.